कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. पांडुरंगा सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादं वितं वा सर्वमेतक्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सोणोपन्त तथा गुणीजनतया मामा असे बोलती. नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती. पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो. ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो. विठ्ठला
कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग रसिक, लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना सहजलेल्या प्राप्त झाला, छत्रपती शिवरायांचे गुरुजी जे ठरले ते जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील काला घेण्याचा आणि काला देण्याचा अधिकार सांगणारा अभंग आहे. विठ्ठला कोण काला घेण्याचा अधिकारी आहे? कंठी धरिला कृष्णमणी, अभगाजनी प्रकाश, हा जो अधिकारी हा काला घेण्याचा. कोण काला? वैष्णव निका संभ्रम, जो निकाय ज्याचा संभ्रम गेलेला आहे, ज्याची भ्रांत निघून गेलेली आहे, त्रिगुणाच्या पलीकडे जो गुणातीत झालेला आहे, असा जो आहे तो काला देण्याचा अधिकारी. आणि त्याच्या अधिकाराने संपन्नता काय येईल? वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू. आणि उत्तम लोकाला वाकल्या दाखवल्यामुळं आमच्या ठिकाणी जे बळ आलं, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे, असा भंगाचा मतीत अर्थ आहे. विठ्ठला पवित्र धरा पावनधाम, पवित्र कुलभूमी गुरुभूमी असणारं झोपुळ क्षेत्र, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. भगवान चंद्रेश्वर भगवती रेणुका माता, भगवान गणराया यांच्या अधिष्ठानाने युक्त असलेली ही पवित्र धरा चांदवड तालुका, छत्रपती शिवराय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पराक्रमाने पुनीत झालेली ही भूमी, ही धरा. आणि अशा पावन धरेमध्ये एक जहागिरीचं गाव जोपूळ गाव, परंपरेचं गाव जोपूळ गाव, आचरणशील गाव जोपूळ गाव. अशा जोपूळ ग्रामामध्ये एक 53 वर्षापूर्वी एका महात्म्याचा अवतार झाला. त्या महात्म्याचं पुण्यस्मरण आज येतं आहे. आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व जमलेले संत साधक महानुभाव मुनी जपी तपी त्यागी संन्यासी अनुभव क्षेत्रातील परमार्थिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची मांदियाळी इथे जमली. विठ्ठल अवताराचा आविष्कार अवतार कालात दिसत नाही, अवतार कालाच्या नंतर दिसत असतो. हा सिद्धांत आहे मृत्यू लोकाचा. हा लक्षात ठेवा. अवताराची मीमांसा ही मूळ अवतारामध्ये दिसत नाही. तो अवतार काल संपला आणि नंतर त्याचा आविष्कार जर निर्माण झाला तर समजायचा अवतार पुण्यवान होता. विठ्ठल त्याचं कारण सांगतो. 750 वर्ष आपण समाधीची पूजा करतोय, अभिषेक 15-20 हजार रुपयाचं चंदन उघडून ज्ञानोबारायांना आज लावतोय. पण अवतार कालामध्ये ज्ञानोबाराय उगच कोणाला फार कळले असं समजायचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले, अजून वादातीत प्रश्न आहे. पण त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या मूळ अवतार कालामध्ये त्यांना समाजाशी संघर्ष करून, मूळ अवतार काल तेव्हा नाही जेव्हा सदेह वैकुंठ गमन झालं, नंतर आविष्कार झाला. तुकोबाराय, गोरोबा काका, सावता महाराज, जेवढी संत मांदियाळी, ही सर्व वारकरी संप्रदायाची 108 संतांची नामावली मुख्य आहे. ह्या सर्व संतांच्या परिघाला जीवनाला जर आपण स्पर्श केला तर आपल्या लक्षात येईल मूळ अवतार कालामध्ये पाहिजे ते स्थान नाही. पण अवतार काल समाप्तीनंतर जसे जसे दिवस पुढे गेले त्या त्या उंचीनं ते वाढू लागलं. विठ्ठल मरणाअंती किंवा मरणानंतर जी मीमांसा जीवनाची पुण्याची सुरू होते, याचा आविष्कार पाठीमागच्या वर्षापासून आपण बघतोय. गुरुवर्य बाबांच्या बाबतीत अष्टमी नवमीला मरण येणार ते दशमीला आणलं. दशमीच्या दिवशी आषाढ वद्य दशमीच्या दिवशी आज ज्ञानोबाराय परतीची वारी करून आळंदीमध्ये आगमन होत आहे. आणि ह्या वर्षीचा योगायोग असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय महाराज सुद्धा आळंदीत येत आहे, ज्ञानोबाराय सुद्धा आजच्या दिवशी आता निघाले आळंदीमध्ये येण्यासाठी. ह्या समीकरणाच्या दिवशी पुण्यस्मरण येणं, आषाढ वद्य आणि नंतर लगेच नामदेवरायांना सावता बाबांचा पुण्य सोहळा आहे. आजपासून चर्चा सुरू झाली आहे देवाची आणि नामदेवरायाची. आयुष्य कळसाची आली, नामदेवरायाचा संवाद आहे. थांबवा मला देवा समाधी द्या, हे प्रकरण सर्व सावता बाबाचं, नामदेवरायाचं. त्याच कार्यकालामध्ये पवित्र असणाऱ्या स्मृतीने स्मृती सौरभ आदरणीय गुरुवर्य प्रातस्मरणीय वंदनीय हृदयस्थ असणारं आपल्या सर्वांचं हृदय कमळ पूजनीय बाबा आणि बाबांच्या ह्या पुण्यस्मरणाच्या
निमित्तानं आपण जमलात. आपण सुद्धा पुण्यमयी आहात. विठ्ठल तुम्ही म्हणाल कसं सांगतो. पाठीमागच्या वर्षी पावसाने थैमान घातलं होतं. आकाशामध्ये जर आपण त्या अंतयात्रेला आठवत असाल तर ह्या ठिकाणी माझ्या जीवनातल्या तरी अनेक अंतयात्रा मी पाहिल्या, पण अशी अंतयात्रा मी पाहिली नाही. त्याचं कारण सांगतो. एवढी शांतता त्या अंतयात्रेत होती स्मशानात, आणि ती स्मशानभूमी राहिलं नव्हतं, वैकुंठ धाम वाटत होतं. आणि बाबा त्या चितेवर नव्हती, देवाच्या शेजेवरती शेज घेण्यासाठी झोपले होते असं वाटत होतं. आणि गावरान तुपाच्या लहरी आकाशामध्ये निनाद करत असताना, अनेक भावपुष्प श्रद्धांजल्या वाहत असताना जणू अभंगाची तुकोबाराय ज्ञानोबारायांची गीतं त्या ठिकाणी उधळण होत होती. अशा पवित्र कार्यकालामध्ये सुंदर असा अंत्यसंस्कार झाला. त्याच्यानंतर पावसाच्या वातावरणात महाराष्ट्रातील तपोमयी ज्ञानमयी सर्व महात्म्यांनी येऊन सेवा केल्या. काकड आरतीपासून आपापल्या सेवा रुजू करणारे सर्व भजनी मंडळ विठ्ठला सर्व मंडळी. आदरणीय पूजनीय गुरुवर्य उल्हास बाबा प्रवास करून दूर चालले होते. मागच्या वर्षी चांदवडला बसले, पण म्हणले नाही आम्हाला काही नको, महात्म्याची सेवा करण्याची संधी मिळाली. आदरणीय अक्षय महाराजांनी सर्व गुणीजनांचा आमचा संवाद झाला की अनेक पुण्यस्मरण आम्ही पाहतो. गावच्या असणाऱ्या मोठमोठ्या भव्य दिव्य सप्ताला सुद्धा जे स्वरूप येत नाही ते इथं उभं राहिलं का चैतन्य तयार होतंय काय. म्हणलं हे कोणाचंच काय नाही, ते बाबांचंच पुण्य, याच्यामध्ये शंका घ्यायचं कारण नाही. असे बाबा तेव्हापासून 12 महिन्यातले जे 12 महिने झाले त्या प्रत्येक महिन्याच्या दिवशी सायंकाळी सर्व मंडळीने, परिसरातल्या सर्व भजनी मंडळाने रात्रीची भजनं घेतली. आदरणीय मोहनदादा बाबांचे चिरंजीव अतिशय लक्षपूर्वक 12ही महिने नामजप पुण्यमयी सर्व केलं. आणि शेवटी ठरल्याप्रमाणे आपण नाही ठरवलं, आषाढीवरून आल्यानंतर भाऊंच्या घरी बैठक झाली. अरे 4 दिवसाच्या नियोजनामध्ये एवढा प्रचार होत असतो का, आणि एवढ्या माणसांच्या हृदयापर्यंत आपण पोहोचू शकतो का. जिकडे तिकडे नजर फिरवली, कोणाला फोन नाही, कोणाला संपर्क नाही, कोणी त्याची आग्रही विनंतीसुद्धा धरली नाही. आणि जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जर इथे येत असेल तर येत नाही, बाबांचं पुण्य ते खेचून घेत आहे. विठ्ठला आपण इथे सोहळा करतोय यात नवल नाही. जगद्गुरु महाराज म्हणतात अशा महात्म्याचा सोहळा तुका म्हणे गाजे वैकुंठे सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. खऱ्या अर्थानं बाबांचं ते पुण्य होतं. कोण होते बाबा, फार काय असेल बाबांचं पुण्य. सकाळी सहज विचार केला उठल्यानंतर, म्हणलं कोण होते. आपण ज्यांच्याबरोबर राहिलो, ज्यांच्या सावलीत वाढलो, आणि परिसरातल्या प्रत्येकाजवळ आपण बसलो का बाबांचा अनुभव जो तो व्यक्ती स्वतंत्र सांगतो. नेमकी कोण होते बाबा. थोडं काव्यात्मक पंक्तीमध्ये मला जरा भगवंताने थोडं स्फुरलं, ते मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला देहू ग्रामाकडं बघितलं तर तुकोबारायांचं वैराग्य म्हणजे बाबा. आळंदीकडं बघितलं तर इंद्रायणी मातेची ज्ञान प्रबोधनी म्हणजे बाबा. आणि पंढरीच्या चंद्रभागेचे भक्तीचे कल्होळ बघितले म्हणजे बाबा. बाबा म्हणजे काही सामान्य नव्हते. उत्तरेच्या नक्षत्रामध्ये अवकाशामध्ये निर्माण झालेला इंद्रधनुचा सप्तरंग म्हणजे बाबा. कोण होते बाबा.
कितीतरी सांगता येईल. 27 नक्षत्र एकत्र आल्यानंतर जे सौंदर्य निर्माण होतं ते भक्ती लहरीचं तेज म्हणजे बाबा. बाबा कोण होते? पराक्रमाची तलवार होते, अध्यात्माची ढाल होते आणि वैराग्याचं खड्ग घेऊन अनेकांच्या हृदयातली माया घालवीत होते. विठ्ठला विठ्ठला. वसंत ऋतूतील कोकिळेचं कुंजन होत असताना मला असं वाटलं ते कुंजन म्हणजे बाबा होते. शरद ऋतूतल्या कोजागिरीचं सप्त चांदणं आणि त्या चांदण्याचं माधुर्य म्हणजे बाबा होते. हेमंताचा गार वारा शिशिराच्या लहरी थंड हवेच्या म्हणजे बाबा होते. असे बाबा आपल्याला आहे तोपर्यंत किती कळले, पण गेल्यानंतर विशेष कळले होते. आता ऐसे होने ना गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे होणे नाही. बाबा विशेष होते. सांगत होतो मी, पांडुरंगाच्या मुकुटावरचा कौस्तुभाचा मणी चमकत असताना त्या चमकणाऱ्या लहरी सुद्धा माझ्या बाबांच्या मला दिसत होत्या. अशा बाबांविषयी किती जरी बोललं. आणि शेवटचं सांगतो, ह्या ठिकाणी उपस्थित असणारा मृदंग, उपस्थित असणारे गुणीजन, त्या मृदंगातला ताल, गाणाऱ्यातला स्वर आणि श्रोत्यांच्या श्रवणाची लयाची तार छेडणारे बाबा होते. विठ्ठला. नवरसांना एकत्र करावं आणि त्या नवरसांच्या वक्त्यातून जे माधुर्य तयार होईल ते माधुर्य म्हणजे पूजनीय गुरुवर्य मधुकर बाबा जाधव जोपुळकर. विठ्ठला. बाबांची उंची आहे. अतिशोक्ती अलंकारानुसार कधीतरी वाटतं माणसाला, आपल्या समकालीन असणाऱ्या माणसाचं महत्त्व तेवढं पटत नाही. त्याचं कारण आपण त्याला त्या उंचीनं पाहत असतो. आपल्या चर्मचक्षुने जर बघितलं तर सामान्य मनुष्य दिसत असतो, आणि जर ज्ञानचक्षुने बघितलं तर तो सामान्य मनुष्य देव वाटत असतो. विठ्ठला. काय केलं बाबांनी? 1993 मध्ये पूजनीय संस्थेचं शिक्षण घेतलं. फार मोठा प्रवास आहे, छोटा आहे पण मोठा आहे. संघर्षमयी जीवन कसं असतं, साधूच्या जीवनामध्ये तो संघर्ष आल्यानंतर सुद्धा चेहऱ्यावरचं चैतन्य कधीच जाऊन द्यायचं नसतं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाबा होतं. सांगतो, सर्वांना त्यांचा जीवनपट माहिती आहे, मला पुन्हा ती मोठी यादी वाचून दाखवायची नाही. परंतु आपल्या कृष्णगावला वैराग्य असतं महाराज. वैराग्य भटगावला शाळेत असताना विजय जाधव सरांनी त्यांना बाबा ही उपाधी मुळातच देऊन टाकली होती. कारण शाळेमध्ये त्यांनी टोपी काढली नाही, कधीच काढली नाही. डोक्यात टोपी असायची. मग बाबा 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 सुरू झाले. कृष्णगावला गेले आणि कृष्णगावला त्या साधूंच्या ठिकाणी अनेकांचं मग ते दीक्षा घेतली. पण बाबांनी मला सांगितलं, संन्याशाच्या 3 दीक्षा असतात. पहिल्या दिल्या जाते ती वस्त्राची दीक्षा. ती दीक्षा त्यांनी घेतली होती. पहिल्यांदा सफेद वस्त्र घ्यावं लागतं, नंतर भगवं वस्त्र घ्यावं लागतं, नंतर नामदीक्षा मिळते. विठ्ठल. परीक्षेतून जावं लागतं. बाबांचा आणि त्या साधूची तिथे तात्विक संबंध विशेष जुळले नाही, म्हणून पुन्हा घरी आले. पुन्हा बदलापूरला गेले. व्याकरणाचं कौमुदी तयार होतं बाबांचं बदलापूरला. हो, विशेष तयारी होती बाबांची व्याकरणामध्ये. तिथनं पुन्हा घरी आले. पुन्हा घरच्यांनी बोलावं आणि नंतर त्यांचे दाजी आणि आपल्या सर्वांचं हृदय असणारे तुकाराम बाबा शिवडीकर यांनी सांगितलं, एक पर्याय तुमच्या वैराग्याला, ते वैराग्य म्हणजे स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जावं. आणि बाबा तिथे गेले आणि योगायोग तिथे एक ब्राह्मणांची आजी होती, मंदारभाऊ कुलकर्णी यांची आजी, ज्या आता ज्ञानोबा रायांचे मुख्य पुजारी मंदारभाऊ.
त्यांच्या आजींची सेवा करावी. बाबांनी मनोभावे सेवा केली. आमचे मोरे गुरुजी, आमचे टुपके गुरुजी, गणेश बाबा हिरोळकर ही सर्व मंडळी एकत्र त्या ठिकाणी राहिली, सेवा केली. पुन्हा आपल्या परिसराला हा अध्यात्म समजावा, उमजावा, कळावा. मुळात परंपरेची ही गावं, परसूल, जोपूळ हा परंपरेचा धागा आणि मग त्या पंचकृषीमध्ये असणारी आपली ही सगळी गावं आणि त्या गावामध्ये येऊन काहीतरी परमार्थ करावा. नंतर पुन्हा ग्रस्तामध्ये संघर्ष, पुन्हा दुसरा ग्रस्त आणि हा सगळा प्रवास करत असताना मला असं कुठेतरी वाटतं एवढ्या संघर्षमयी प्रवासाचा त्यांच्या वैयक्तिक जीवनावर त्यांनी कधी परिणाम होऊन दिला नाही. जेही जीवन मिळालं ते ज्ञानोबराय तुकोबरायच्या अक्षरासाठी शब्द अरण्यामध्ये हरवलेल्या साधकांच्या हृदयाला धाव घ्यावा, घाव घालावा यासाठीच घातलं. विठ्ठल बाबांविषयीचा जीवनपट सर्वांना श्रुत आहे, पण जो आम्हाला अनुभवाला आला, सुरुवातीला दौलत भाऊंनी जी चाल गायली अक्षय महाराज, ती बाबांची चाल होती म्हणून त्यांनी गायली. आज इथे समाधान महाराज उभे नाही, त्यांना मधुकर बाबा दिसत आहेत म्हणून त्या अंगानेच ही सगळी प्रमाणं, चाली, कीर्तनं, अप्पा हे सर्व मंडळी कैलास भाऊ त्यांना साथ करणारे आणि त्यांच्याशी मैत्रीचं, आदराचं, हृदयाचं नातं ज्यांनी जपलं ते आदरणीय शिवाजी भाऊ. विठ्ठल बाबांचं पुण्य म्हणजे आचार्य भाऊंची उपस्थिती लागणं. त्र्यंबक राजाच्या वाणीमधून त्या ठिकाणी पिंडदानाचं कर्म घडणं. आजही त्रिपिंडी करायची असली तर कुठं जावं लागतं? नारायण नागबली करायची असली तर त्र्यंबक राजाच्या दरबारात जावं लागतं. मला सांगा, त्र्यंबक राजच जर महेंद्र गुरुजींच्या रूपाने तिथं येत असतील तर काय बाबांचं पुण्य असेल हे लक्षात ठेवा. ही सामान्य घटना नाही, हे लक्षात ठेवा. माझ्यासमोर विश्वनाथ बाबा आहे का ज्यांनी बाबांच्या सोबत मृदंगाचा ताल धरावा. एवढं काही असं डबल माईक, युको सिस्टीम असं काही नव्हतं. सांगू का, टांगलेला एकच माईक असायचा असा. तो माईक गाणाऱ्याने असा घ्यायचा आणि इकडल्या गाण्याला राग जर आला त्याने मारला का त्याच्यासमोर जायचं. असा एक काळ होता आणि त्या काळामध्ये बाबा भगवती केदाराई मातेवर सुद्धा अनन्य भावाने प्रेमळ होते. आणि ह्या आपल्या परिघातून खडकोजर, भाटगाव, जोपूळ, तिसगाव, भोयगाव, शिरसानं, नारायणगाव ही संपूर्ण पंचक्रोशी, सावरगाव कितीतरी गावं आहे बाबांचे. त्या गावांमध्ये जाऊन बाबाने भक्तीचा मळा परिपूर्ण फुलवण्याची आणि पॉझिटिव्ह थिंकिंग होती. नॅरेटिव्ह तर अजिबात नव्हतं. हे होणार नाही असं म्हटलं बाबा म्हणायचे होईलच. विठ्ठल विठ्ठल. आध्यात्मिकाने तरी, प्रपंचिकाने जरी म्हणलं नाही द्राक्षबाग लावू का नको, त्याच्या मनात आलं तर चालेल, पण परमार्थिकाने असा कधी विचार करायचा नाही नेमकी मोक्ष आहे का नाही. असा म्हणला का तो परमार्थिक नाहीच, त्याने काहीच करायचं नाही. नदीला पूर आला का उडी मारायची. विठ्ठल म्हणजे लगेच मारू नका, काळजी करू नका. असा सर्व संबंध बाबांचा आहे. पूजनीय तुकाराम बाबा या ठिकाणी अधिष्ठानाने उपस्थित आहे. मोठे संत साधक महानुभव मुनी आपण उपस्थित आहात. कोणाचं नाव घ्यावं, कोणाचं घेऊ नये. रामकृष्ण हरी. सांगू का, फुलाची माळ असते आणि फुलाच्या माळेमध्ये दोन्ही पदरं उचलल्यानंतर जसा हार उचलून येतो, मला असं वाटतं ह्या बाजूला पूजनीय तुकाराम बाबा आणि ह्या बाजूला शिवाजी भाऊ आपण उचलले का ह्या फुलांची माळ वरती आली. विठ्ठल अजून सांगतो बाबांच्या मधुकरी ह्या नावावरून. फुलमाळ्याने बाग फुलवावी आणि अनेक फुलांना एकत्र करावं आणि त्यामधून मकरंदाचा परिमळ बाहेर पडावा. तो परिमळ ज्यांनी सेवन केला ते मधुकर बाबा. विठ्ठल. आदरणीय काका अधिष्ठान रूपाने बाबाजी पाटील आहेत, सुरेश भाऊ आहेत, बाहेरून पाहुणे आली मोठमोठी मंडळी. ही मोठी मंडळी संपत्तीनं नाही, अंतकरणातल्या हृदयात असणाऱ्या अध्यात्माने मोठी आहे. म्हणून या सर्वांच्या, आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग भावाने प्रणिपात करतो. अभंगाचा मतीत भावाला फक्त स्पर्श करतो. विठ्ठल. कंठे धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काला म्हणजे परिपूर्णता, काला म्हणजे अद्वैत, काला म्हणजे समरसता,
काला म्हणजे प्रेम, काला म्हणजे भक्ती, काला म्हणजे समारोप. सात्विक असेल, तामस असेल, राजस असेल, यांच्या सर्वांच्या जीवनाची सांगता जर झाली तर तीही काल्यानंच होते. लक्षात ठेवा, काला म्हणजे सामान्य नाही. काला कळाला साधनेची सांगता होते आणि काळ्याचं ज्ञान दर्शन झालं का जीवनाची सांगता होते. विठ्ठला. काल्याचे 3 प्रकार, एक प्रतिमेचा काला, एक ज्ञानमयी काला आणि एक भक्तिमयी काला. कशाला म्हणायचा प्रतिमेचा काला? माझ्या समोर जी दही लाईची हंडी आता आहे सर्वांच्या समोर, हा प्रतिमेनं दिग्दर्शन करून याला काला म्हणतात. जगद्गुरु महाराज म्हणतात, हा काला सेवन करण्यासाठी आम्ही पुन्हा उपजोनी अवताराला येऊ. उपजोनी पुढती पुढते येऊ. काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. महाराज दही नाम नव. अजून काही माना नाही डोलावल्या म्हणजे परिपूर्ण आहे राहुल महाराज नाही. बर, मृदंगामध्ये आपले मुखडे, घात, महाघात, आघात, सरपट्या, 16 मात्रा, मला काही माहीत नाही, यांचं ऐकून आणि ही सर्व मंडळी, अरे चर्मवाद्य, त्याच्यावरती आपले व्यंजन स्वराचा बरोबर अचूक उमट करायचा आहे. 100% साधना केली. भगवती इंद्रायणी मातेनं कृपा केली, ज्ञानोबारायाने आशीर्वाद दिला. मृदंगातून ओंकार स्वरूपामध्ये ताल निघू लागला ओंकार महाराज. तरी मला असं विचारायचं आहे, मृदंग पूर्ण झाला का? नाही. ज्ञानातलं अज्ञान शिल्लक आहे. बरोबर, ज्ञानातलं अज्ञान शिल्लक आहे. कीर्तनासाठी आम्ही उभं होत आणि आपणही सर्व बहुश्रुत ज्ञानशील आहात. मला असं वाटतं वक्त्यापेक्षाही अधिकतम जाण असणारे श्रोते आपण आहात. बरोबर, जरी आपल्या हातामध्ये वही पेन नसेल तर मनातल्या वही पेनाने अक्षर आपण टिपत आहात. तरी सुद्धा मी सांगतो, माझ्यासह आपल्या सर्वांना अध्यात्माच्या शास्त्राचा धांडोळा घेत असताना सर्व ग्रंथाचं शास्त्रसंमत ज्ञान आपल्याला झालं का? नाही. ज्ञानातलं अज्ञान शिल्लक आहे. विठ्ठल. सर्व शेतकरी माझ्या समोर आहे. शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल, आपण सर्व पिकामध्ये, शेतामध्ये अनेक पिकं होतात, त्यामध्ये नाशिक जिल्ह्याची भूमी तर अशी विशेष आहे. एखाद्या प्रांतामध्ये गेल्यानंतर एका पिकासाठीच तो भाग प्रसिद्ध आहे. एकमेव नाशिक जिल्हा असा आहे का तिथे जगातले सर्व पिकं निर्माण होतात. एकमेव. का होतात मला माहीत नाही, त्याचं एकच उत्तर आहे, रामराय आले म्हणून, बाकी काही नाही. हां, बाकी काही नाही तिथे काही. आणि नाशिककरांना एक विनंती, ही वनवासाची नगरी, इथं वनवासासारखंच राहावं लागतं. आणि जर एखाद्याने वनवासासारखं राहिलं नाही तर त्याला वनवास आणायची जबाबदारी नाशिकचीच असते. विठ्ठल. लक्षात ठेवा. ह्या परिघामध्ये पण सर्व द्राक्षे, कांदे, बागायतदार आपण सर्व आहात. तरी मला सांगा, आयुष्य त्या पिकामध्ये जातं, आयुष्याचे आयुष्य. तरी त्या पिकामध्ये नेमकी फवारणी कुठली करावी त्याला डॉक्टर ठेवावा लागतो, म्हणजे परिपूर्ण ज्ञान नाही. डॉक्टरही अंदाज घेतो, अंदाज घेतो, निसर्गाचा, वातावरणाचा अंदाज घेतो. बरोबर. एखादा मांत्रिक असेल, तांत्रिक असेल, साधना असेल, भविष्यकार असेल, अंदाजाने. परिपूर्णता नाही. मग ज्या ठिकाणी अज्ञान शिल्लक आहे, पण अशा अज्ञानाच्या ठिकाणी ज्या दिवशी द्वैत जाऊन अद्वैतवादाचं ज्ञान ज्या दिवशी प्रगट होतं, अभेद जातो, तो सुद्धा ज्ञानमयी काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखला,
काला कोठे अभेद देखिला, अभेद गेला का काला झाला, कोणाकोणाचा झाला, पाठीमागे ज्यांचा फोटोय पुण्यमय असणारे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, त्यांचे चारही स्तंभ त्या संस्थेमध्येच नाही, पूजनीय वैकुंठवासी सच्चिदानंद केरोबा महाराजांच्या मालिकेतले असतील, वामनानंद बाबा खर्डेकर असतील, नामदेव बाबा खडक माळेगावकर असतील, हे आपल्याला माहीत असणार आहेत. पण महाराष्ट्राच्या धरेवरती पूजनीय मोतीराम बाबा असतील, मारुतराव बाबा दस्तापूरकर असतील, सद्गुरू गंगागिरीजी महाराज असतील, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील, कितीतरी महात्मे पूजनीय तुकाराम बाबा खेडलेकर असतील, काशीनाथ बाबा खेडलेकर असतील, असे हजारो महात्मे ह्या महाराष्ट्राच्या रणरत्नाच्या मातीमध्ये जन्माला आले, अवताराला आले. अशा महात्म्याच्या ठिकाणचं ज्ञान हे विशेष होतं. मग त्यांच्या ठिकाणी भेद राहिला नाही. कशावरून ओळखायचं? त्यांचं कार्य विशाल झालं का समजाची व्यापकता आली. विठ्ठल आपल्या प्रभागामध्ये सुद्धा महान तपस्वी बाळाबाबा असतील, पूजनीय श्यामअण्णा शास्त्री असतील, पूजनीय परबत बाबा असतील, पूजनीय माधव बाबा असतील, पूजनीय नारायण बाबा ठाकरे सोनी सांगवीकर असतील, कितीतरी महात्मे, पूजनीय यादव स्वामी महाराज, वामन बाबा, कितीतरी महात्मे झाले. समजायचं कोठे अभेद देखिला, ज्ञानमय काला त्यांच्या जीवनातला झाला. कशावरून झाला? का त्या महात्म्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर फक्त परमार्थच करावा वाटत असेल. नाही, गुरुवर्य बोधे बाबा म्हणायचे, फक्त महात्म्याच्या दर्शनानंतर परमार्थाची वृत्ती झाली का समजायचं कोठे अभेद देखिला. विठ्ठल महापुरुष कितीतरी, याला ज्ञानमयी काला म्हणा. हा अवघड आहे जरा, तशी ज्ञानाची व्याख्याच कठीण आहे. या जन्मी किंवा पूर्वजन्मी केलेल्या निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा ज्याने मल विक्षेप हे दोन दोष घालवलेले असून सद्गुरु सेवेमध्ये जो आवरण शुद्धी करता साधन चतुष्टय झालेला आहे, तो वेदांत शास्त्राचा अधिकारी समजावा मानावा होईलच नाही. विठ्ठल म्हणजे जर त्याने निष्काम, याला कंस करा, सकाम नाही, याच्यावर पाठीमागचे तीनही वक्ते बोलून गेले, तो माझा अधिकार नाही. सकाम सेवेतून मलविक्षेप जात नाही आणि एका जन्माच्या नाही, या जन्मी किंवा पूर्वजन्मी केलेल्या निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा ज्याचे मलविक्षेप गेले आणि जो आवरण शुद्धी करता मलिन मायेचा पडदा जेव्हावर आला, शरीर उपाधी आहे, मुख्य तत्वता आत्मस्वरूप वेगळे, ब्रह्मानंद स्वतंत्र उपाधी आहे. मग दोघांचं समीकरण एकत्र झालं, मी शरीर नव्हे हा सिद्धांत ज्या वेळेस अंतकरणामध्ये स्थिर होतो, समजायचं ज्ञान झालं. पण हे होण्यासाठी सद्गुरूच्या सेवेमध्ये अविरत पद्धतीनं तनुमनु जीवे, चरणाशी लागावे, अगरवता करावे दाश सकळ, मग नंतर ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. विठ्ठल एवढा सर्व अट्टहास झाला की समजायचं जीवनामध्ये ज्ञान येतं. याला ज्ञानमयी काला म्हणा. प्रतिमेचा काला ज्ञानमयी काला. तिसरा आहे भक्तिमयी काला. भक्तिमयी काला म्हणजे काय? हरिचं नाम एकत्र केलं का त्याचा खिचडी काला होतो. हरिनामाचा खिचडी काला, खिचडी काला प्रेमे मोहिला साजने. हरिचं नाम आणि त्या नामाविषयीचं प्रेम निर्माण झालं का तो खिचडी. तोपर्यंत नाही, पहिल्यांदा हरिविषयी, नंतर हरिच्या नामाविषयी, आणि या दोन्हीच्या समीकरणात प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेम निर्माण होणं कठीण आहे. जेवढं संसारात प्रेम निर्माण होतं तेवढं परमार्थात प्रेम निर्माण होत नाही. याचा सिद्धांत गेल्या आषाढी वारीत मी पाहिला. तुम्ही म्हणाल कसा पाहिला सांगतो. आषाढी वारीला निघायचं जर असेल तर प्रत्येक भाऊंसारखे कोणी थोडे वारकरी असेल का ते निघाल्या प्रस्थानाबरोबर सहभागी झाले. पण आमचं तसं नाही. आम्ही म्हणलो नगरला येतो, मिरजला येतो, मिरज गावच्या पुढे येतो, अजून साकतला येतो, बरोबर ना. जातानाची मुक्काम बरं का आपली.
नाही पुढे येतो पुढे येतो पुढे येतो, जाताना तर सांगतो मी, पण येताना असं म्हणलं का कोणी मी त्रयोदशीला जातो? सर्व द्वादशीला चिंग चिंगाट वैद्य बाबाच्या भाषेत घरी पळाली, अशी स्पर्धा लागली बंदुकीच्या गोळीवानी, बरोबर? मला सांगा, पंढरीला जाताना एवढं आकर्षण नव्हतं, पण पंढरीतून परत असताना संसाराकडे एवढं आकर्षण आलं. समजायचं प्रेम परमार्थात आहे का संसारात? बोला बोला बोला. हा, संसारामध्ये प्रेम उक्ती आहे. मग त्या प्रेमाची उंची गुरुवर्य श्री गुरु चैतन्य महाराजांच्या मुखातलं एक साधं समीकरण सांगितलं होतं त्याने. याजसाठी केला होता अट्टहास. ते म्हणले याजसाठी केला होता अट्टहास तुकोबरायनी. याज म्हणजे कोणासाठी? देवासाठी. आणि फरक एवढाच आहे, याजसाठी आपण म्हणलं का बायका पोरांसाठी? विठ्ठल विठ्ठल. ते म्हणले फक्त एवढंच करायचंय कबीरदास महाराजांच्या भाषेत, या से उखाडना और या लगाना. समजायचं हे प्रेम इकडं आलं का भक्तीचा काला झाला असं समजा. ज्ञानोबा त्या भक्तीसाठी विनंती करतात. तरी झडझडो निवैला निग ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. त्या निज धामाला जर प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्यातून निघावं लागेल. आणि ते प्रेम भक्तिनाम रूपाचं भक्तिमय काल्यामध्ये, तो काला देवाने गोकुळामध्ये केला. काला म्हणजे परिपूर्णता. मी नेहमी सांगत असतो, बाबांचेच वाक्य, काला झाला आत्ता दुपारी. आणि जर तुम्ही सायंकाळी पुन्हा पाहुणे मंडळी इथे आला तर जोपूळ भजनी मंडळ तुम्हाला विचारेल का आला, कारण दुपारीच काय झाला? काला. म्हणजे काला म्हणजे पूर्णता, शेवट. काल्यानंतर तिथे उदासीनता निर्माण होते, कारण का देवाच्या लीला झाल्यानंतर तिथे उरत काही नाही. म्हणून काला म्हणजे परिपूर्णता, काला म्हणजे प्रेम. मग तो काला देवाने केला, गोकुळात केला. कोणासाठी केला? जीवरूपी गोपाळांसाठी केला. कोणी केला? देवाने केला. अरे जपी तपी त्यागी संन्यासी महानुभवनी बैरागी, ज्या देवाला स्तवतात, स्मरतात, गिरीकंदरामध्ये दाढ्या जाटा वाढवतात, टाळ वाजवतात, जागर करतात, काकडा करतात, काय नाही करत. संसाराला लाथाळीला संसार केला, षडोर्मीचा मार जाळून या संसार बैसलो अंगणी. कशासाठी? देवा तुला मिळवण्यासाठी. पण तो वैकुंठीचा राणा सुंदर ते ध्याननंदाची अंगणी, गोपाळ गवळणी खेळता ती. त्या देवाने तिथे काला केला. हे विशेषच आहे का नाही? विठ्ठल मुळात देवाने काला केला हा नंतरचा विषय. देव प्राप्त होणं हाच मोठा विषय. सांगू का? सोन्याचे पर्वत करता येतील, कल्पतरूच्या बागा लावता येतील, पण विठोबाचे दुर्लभ असणारे पाय सेव्य होणार नाही. विठ्ठल सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघे रानोमाळ कल्पतरू, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय. बस, दुर्लभ आहे. जर विठोबाचे पाय दुर्लभ आहे तर विठोबाच्या हातचा काला किती दुर्लभ असेल. मग दुर्लभ असणाऱ्या काल्याला उगच काय या सर्व बसा असा असेल का? त्याला कोणीतरी अधिकार संपन्नता असावे. प्रपंचामध्ये सुद्धा अधिकारी मानला जातो. परमार्थ तर मानावं लागेल का नाही? IAS ऑफिसर व्हायचं असेल तर परीक्षा द्यावं लागतील का नाही? पोलीस व्हायचं आहे, परीक्षा द्यावी लागेल का नाही? मिलिटरी मॅन व्हायचं आहे, काहीतरी कष्ट घ्यावे लागतील का नाही? गायनाचार्य व्हायचं आहे, झोपेतून उठला जमतं का? माझा एक मित्र होता कॉलेजातल्या जीवनातला, चंद्रशेवरला आम्ही फिरण्यासाठी गेलो. म्हणजे तसंच करत नव्हतो हे लक्षात ठेवा. दर्शनासाठी शब्द मागे घेतो, फिरण्यासाठी दर्शनासाठी गेलो. तिथे 2-3 वरती बारवा आहे, त्या श्रावणाच्या पाण्याने भरलेल्या होत्या. आणि जे पोहणारे होते ते जायचे आणि उडी मारायचे. उडी मारले, आता पोहणारा लगेच हात हलवतो वरती येतो. ज्याला पोहताच येत नव्हतं त्याला असा भास झाला का उडी मारल्यानंतर वरती येतो. ज्याला पोहता येत नव्हतं त्या लहरीमध्ये तो असा झाला, उडी मारली म्हणजे काय होतो? वरती येतो. बघता काय, बुडाला होता पण वाचवला. मला सांगा, मग त्याला सांगितलं अरे तुला पोहायचं असेल पण अधिकारी त्याचा अगोदर तुला अधिकार मिळवावा लागेल. कीर्तनकार व्हायचंय, अधिकार मिळवावा लागेल. गायनाचार्य, मृदंगाचार्य, संसार. अरे सामान्य प्रपंचातली सामान्य पदं घेण्यासाठी सुद्धा काही काळ वाट पाहावी लागते. विठ्ठल सगळे ज्ञाते, मला त्या गोष्टी सांगायच्या नाही बाबा, पण तरी मला सांगतो. रात्रीचे सासू प्रकरण महाराजांनी सांगितलं, त्याला स्पर्श करतो फक्त. सासू हा शब्द जीवनात येण्यासाठी एखाद्या गृहिणीला किती वर्ष वाट पाहावी लागते? ज्याचा त्याचा अंदाज स्वतंत्र असेल, पण पाहावी लागते का नाही? 18-19 वर्षामध्ये लग्न होईल, त्या मुलाला पुन्हा 20-21 वर्षाचा, म्हणजे सरासरी 40-41 वर्ष त्याच्यानंतर वाट बघायची. मुलाचं लग्न होणार आहे आणि लग्न होऊन घरी आलेल्या सुनाने आत्या म्हणलं पाहिजे. अलीकडं आई म्हणण्याची परंपरा आहे.
तसं घडत नाही, पण उगाच असं बरं आहे. असू द्या आपल्याला काय उगाच करायचं, कोणाचा शाप कशाला घ्यायचा आहे. विठाला सासू हे सामान्य पद जीवना येण्यासाठी 40 वर्ष त्या अधिकाराला वाट बघावी लागते. हो जाऊ दे, बाकीचा विस्तार करत नाही. मग काला जर सेवन करायचं असेल तर अधिकारी पाहिजे ना. तो अधिकारी अभंगाच्या प्रथम चरण. कंठी धरीला कृष्ण धरिला कृष्णमणी अधिकारी. कंठे धरिला कृष्णमणी अवगाजनी प्रकाश. कमी राव द्यावाच काय नाही. कंठामध्ये त्याने कृष्ण नावाचा मणी ज्याने धारण केलाय, जो नामधारक झाला. मणी धारण करणं म्हणजे काय? त्याच्या नावाचा मणी धारण करणं कंठामध्ये स्वरयंत्रामध्ये म्हणजे नामरूपी मणी त्याने धारण करायचा आहे. तो नामधारक झाला पाहिजे, इतका नामधारक झाला पाहिजे. ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन, हो तो गली गली हरि गुन गाने, महिलों में पली बन के जोगन चली, मेरा रानी दीवानी कहने लगी. ऐसी लागी लगन. ज्या पद्धतीनं विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हाशी रे. काय कारण हो? कृष्ण नावाचा मणी धारण केला होता. परिणाम काय झाला? कृष्ण मूर्ती काळी पडली, पण मीरा राणीला काही झालं नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी विठ्ठल म्हणावं यात नवल नाही. तुकोबारायांचा स्पर्श ज्या जडत्वाला व्हायचा ते विठ्ठल स्वरूप व्हायचं. टाळ विठ्ठल, टाळगाव चिखलीला जाऊन बघा. टाळ विठ्ठल झाले, विना विठ्ठल झाला, दिंडी विठ्ठल झाली. त्याचा परिणाम काय? तुकोबारायांची नामधारकता. ज्ञानोबारायांची अक्षर ब्रह्मरूप झाली. सामान्य घटना आहे. आजही तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये फक्त नजर टाका, ब्रह्मस्वरूप त्याला वेळ लागणार नाही, पण टाकत नाही. दुर्दैव आहे. विठ्ठला या नामधारकाच्या रूपाने सावताबाबांचा मळा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे झालं का नाही? नरहरी महाराजांचा घडू सुद्धा त्या ठिकाणी नामस्वरूपाला प्राप्त झाला. चोखोबारायांची हाडं विठ्ठल स्वरूपाला प्राप्त झाली. चोखोबारायांची हाडं विठ्ठल स्वरूपाला प्राप्त झाली. याला प्रमाणे ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. अभंग घेतला होता सरावाच्या कीर्तनाला आम्ही. उदासीनाचा देह ब्रह्मरूप. गुरुवर्य बोधे बाबा उभे होते आणि चालू आमच्या पाठातलं एक योगेश महाराज गोरे जालन्याचे विद्वान वेदांती तयार, त्यांनी चालू कीर्तनात अशी मागे कुजबूज केली, देह कसा ब्रह्मरूप होईल. मला ते बरोबर ऐकायला तेव्हा कान चांगले होते. आता मुद्दाम बहिरे केली, ऐकू नाही आलं पाहिजे जगाचं. आणि कानाकडं लक्ष गेलं आणि माझी नजर मी ओळखलं. देह ब्रह्मरूप होईल कसा?
योगेश महाराजांना म्हणलं देह नाही, या महाराष्ट्रात गौऱ्या ब्रह्मरूप झाल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्यांनी विठ्ठल म्हणावं, चोखोबरायांची हाडाने विठ्ठल म्हणावं. आजही जर तेवढी बुद्धी आणि तेवढं हृदय अंतकरणाचं असेल तर आळंदीच्या सुवर्ण पिंपळाच्या ठिकाणी जर गेला तर तिथे सुद्धा विठ्ठल ध्वनी येईल, फक्त तेवढी उंची असावी. याचं कारण का, ह्या सगळ्या महात्म्याने अंतकरणामध्ये धारण केलेला तो कृष्ण नामाचा मणी कंठे धरिला कृष्ण म्हणे. परिणाम काय झाला, अवघाजनी प्रकाश. कशाचा अवघाजनी प्रकाश झाला, ज्यांनी धारण केला त्यांचाही आणि ज्यांचा आहे त्यांचाही. म्हणजे काय, तुझी ये निडळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हासे हालकारे कृष्णा डोल घडिये 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 गुज बोल कारे. उभा राहोनिया कैसा हालवी तो भाव, बाप रखमा देवी वरू विठ्ठलो हालकारे कृष्णा डोल कारे. भगवान परमात्मा सद्गुरु शेखर महाराजांच्या मुखातून ऐकलेलं. दमयंती ही विश्वसुंदरी होती नलराजाची, पुण्यश्लोको नलो राजा, त्यांची पत्नी दमयंती. त्या दमयंतीला घडवण्यासाठी चंद्रावरच्या मुठभर मातीने तिचं सौंदर्य अलौकिक झालं असं महाराज म्हणले. म्हणजे एका चंद्रावरच्या मुठभर मातीने जर ती अलौकिक झाली तर एका चंद्राच्या मुठभर मातीने नाही, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश. किती प्रकाश असेल, अवघाजनी प्रकाश एक अर्थ. दुसरा अर्थ, मृदंगातला ताल निघतोय त्या तालातलं तेज अवघाजनी प्रकाश. गाणाऱ्याचा स्वर असेल पण त्या स्वरातलं माधुर्य अवघाजनी प्रकाश. शेतकरी कष्ट करतो त्याच्या कर्म उपासनेचं फळ अवघाजनी प्रकाश. वक्ता सिद्धांतिक बोलतो ती जुळवणूक करून घेणं अवघाजनी प्रकाश. त्याचंही ना ते करून घेतोय. तुमच्या आमच्यामध्ये दिसणारं तेज हे त्याचं आहे अवघाजनी प्रकाश. ज्या दिवशी त्याचं तेज जाईल, खांद्यावर राम बोलूबाई राम असेल, त्याचं तेज गेल्यानंतर त्याचं तेज आहे म्हणून बघतोय, त्याचं तेज आहे म्हणून बोलतोय, त्याचं तेज आहे म्हणून खाल्लेलं अन्न जिरतंय, त्याचं तेज आहे म्हणून पाणी पसतंय. ज्या दिवशी त्याचं तेज जाईल त्या दिवशी आपलं अस्तित्व राहत नाही. म्हणून अवघाजनी प्रकाश देवाचा, आणि त्या देवाला ज्यांनी कंठात धारण केलं त्यांचाही अवघाजनी प्रकाश. 750 वर्षे गेली ज्ञानोबरायांचा प्रकाश आहे, 450 वर्ष झाले तुकोबरायांचा प्रकाश आहे. संत जरी वाटत असले आपल्याला निघून गेले, निवृत्तीदादा समाधीमध्ये, अवघाजनी प्रकाश असे जे आहे कंठामध्ये धारण केलेला कृष्णमणी काल्याचे घेण्याचे अधिकारी. मग काला देण्याचा अधिकारी कोण, दुसरंच काला वाटू
वैष्णव निका संभ्रम, जो निका आहे, जो असा जो वैष्णव आहे, तो जो आहे तो अधिकारी देण्याचा, काला वाटू एकमेका. तुम्ही म्हणाल वैष्णव, आता इथे सर्व वैष्णवच आहे. वैष्णवाची व्याख्या एका शब्दामध्ये, विठ्ठल विठ्ठल वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. एक शब्द. कोण वैष्णव? ज्याची सर्व माया एका देवावर निर्माण झाली त्याला वैष्णव म्हणा. वैष्णवाच्या स्वतंत्र व्याख्या आहे. तुकोबरायांच्या अभंगामधून सुद्धा अनेक वैष्णवांचा, जे का रंजले गांजले अशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, तो वैष्णव. कितीही संताकडं. रात्री परवा कीर्तन झालं. सावताबाबांच्या जीवनामध्ये म्हसोबा काढण्याची वेळ आली, गावाने घर जाळून गावाच्या बाहेर काढून दिलं, तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणचं प्रेम कमी झालं नाही. वैष्णव निका, वैष्णव ह्या शब्दाला, वैष्णव कोण? ज्याचा काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार ह्या षडविकारांचा त्याचा स्पर्शच राहिला नाही, समजायचं वैष्णव एक. मग तो निका, निका म्हणजे स्वच्छ पवित्र निर्मळ, गंगेपेक्षाही पवित्र. गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय गुरुवर्य शांतीब्रह्म बाबांचं वाक्य आठवलं. कोण संत असतात म्हणजे इतर जे तीर्थ असतात स्वतःचं पावित्र्य इतरांचं पाप घालवण्यासाठी घालवतात, पुन्हा ते पावित्र्य मिळवण्यासाठी कुठेतरी त्यांना जावं लागतं. तसे संत नसतात. तो निका किती असतो हे ऐका. स्वतःची पवित्रता अबाधित ठेवून दुसऱ्यांना नित्य जे पवित्र करतात तो वैष्णव. विठ्ठला विठ्ठल अबाधित ठेवतात. नियम पुण्याचा असा आहे, पुण्य भोगत असताना कर्म जर केलं तर पुण्याचा डोंगर कमी होतो. मग पुण्याची सवेशी इंद्रपणाची येऊ लागती मांगारे. कार्यकाळ संपला म्हणजे पद सोडावं लागतं, पुण्य संपलं म्हणजे तिथून निघावं लागतं. तसं वैष्णव नसतो, कारण का? तो निका असतो. त्याच्या निकेपणामुळे नित्य पुण्य प्रवाहित असतं. वैष्णव निका संभ्रम, ज्याचा भ्रम गेलाय. संभ्रम ह्या शब्दाचा अर्थ अधिक नाही सांगणार, कारण अजून म्हणजे मी स्वतः संभ्रमात आहे, वेळेच्या, दुसरं काही नाही, वेळेच्या संभ्रमात आहे. त्याचं कारण संभ्रम ह्या शब्दाला एक फक्त सामान्य उदाहरण सांगतो. भ्रम म्हणजे काय? मी देय आहे हे आत्तापर्यंत ज्याच्या त्याच्या अंतकरणात ठासून भरलेलं आहे, अजून आपण भ्रमित आहोत. जोरी नाही निरसला देह तोरी अवघे संसारी. रामकृष्ण हरी. विठ्ठला 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 आता गुरुवर्य मधुकर बाबांना आनंद झाला असेल. हा, का आनंद झाला असेल? अरे माझा गोकुळ, दत्तो काका म्हणत असतात गोकुळ नवनाथ म्हणजे त्यांची भाषा बरं का. आता असं नाही म्हणायचं 16 प्रमुख आहे, आपला नंबर जप्त होईल नाही तर. हां असं नाही ना मिळणार आहे. हां 16 प्रमुख असताना 16ची अचूक अशी जबाबदारी पार पाडत असताना नगरपासून प्रवास करून इथपर्यंत आले. त्याचं कारण पुन्हा सांगतो, ते बाबांचं पुण्य त्यांना तिथे ठेवलं नाही, ओढूनच घेतलं. विठ्ठल आपला विषय चालला होता वैष्णव निका संभ्रम. भ्रम जाणं म्हणजे काय? आता हे सगळे तुम्ही माझ्यासमोर बसले, मी आहे. कीर्तन झाल्यानंतर माझा नेहमीचा प्रश्न आहे, आत्ता विचारतो लगेच, कीर्तन झालं की तुम्ही कुठं जाणार आहे? दादा बोला बोला बोला. महाराज कीर्तन झाल्यावर कुठे जाणार भाऊ? बोला बोला बोला. अरे कीर्तन झाल्यावर कुठे जाणार आहे? राहणार आहे घरी, जाणार आहे 100%. मध्ये जेवण नाही करायचं का? जेवण करायचं. जेवण झाल्यावर कुठे जाणार आहे? कोणाच्या घरी जाणार आहे? कोकणगावकर आपापल्या घरी जाणार आहे. एकदा त्या घरापुढे उभे राहा, हाताची जाळी घाला आणि त्या घराला डोळे भरून पहा. त्या जमीन जागा ती उत्तर देईल. आजा गेला बाप मसना, देखत देखत तोही तैसा झाला. अरे तू कोण आहे? तू फक्त आधी नाही अंती नाही, जे मध्य भासतं ते मिथ्या असतं. सूर्य उगवतो त्याला प्रभा म्हणा, मध्यानाला येतो त्याला दुपार म्हणा, सायं संध्याला जातो त्याला संध्याकाळ म्हणा. हरणाला सकाळी मृगजळ दिसत नाही, सायंकाळी दिसत नाही, मध्य भासतं. जे मध्य भासतं ते मिथ्या असतं. तसं शरीर सुद्धा मिथ्या भावाला आधी नाही अंत ना, जे मध्य भासलं मिळालं पावला हा देह. किंवा ह्या न्यायानं तुकोबराय म्हणतात, देशवेशनो हे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कौनावरी
कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो आता माझी करी चिंता दान दे भगवंता पाठीपोटी नाही कोणी निर्विसज्जन संता. हे का म्हणलो एवढं म्हणलो किमान ह्या लक्षात ठेवा आपल्या ठिकाणी घर माझं आहे शरीर माझं आहे हे मम अध्यासाचे अहम अध्यासाचा जो भार आहे नका घेऊ भार धर्म तोचे सर हा जो भार आहे हा भ्रमित आहे. हा ज्याचा भ्रम गेलेला आहे असा जो वैष्णवनिका आहे तो काला वाटो एकमेका. मग त्याने सामर्थ्य काय आलं अभंगाचं तिसरं वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका धुळेगावकर वेळेच्या बंधनात. बर काय सामर्थ्य आलं वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखो. वाकुल्या म्हणजे काय अप्राप्ताची प्राप्ती झाली का मनुष्य अप्राप्त काळामध्ये ज्याने आम्हाला दिलं नाही त्याला वाकुल्या दाखवतो. म्हणजे काय उदाहरणार्थ शाळेतले दोन मित्र जाऊ द्या वेळ कमी हा पण दोन मित्र आहे शाळेतले शाळेत जातो ना तू चॉकलेट खातो ना तू खातो. उदाहरणार्थ तुझ्या मित्राने तुला पहिल्या दिवशी चॉकलेट खाण्यासाठी दिलं नाही दुसऱ्या दिवशी तुझ्याकडे पैसे आले तू चॉकलेट घेतल्यानंतर त्याला देऊन खाशील का दाखवून खाशील. कबूल 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 पटकन दाखवून. हा कबूल केलं त्याने दाखवून खाईल का काल मला जे अप्राप्त होतं ते माझ्या सामर्थ्याने मी आज प्राप्त केलं. वाकुलिया का हो अरे जो तुम्ही म्हणायचे याला विशेष वर्ग लागतो कोणीतरी जपीतपी त्यागी संन्यासी लागतो त्यालाच वेद कळतो त्याला शास्त्र कळतं त्याला देव प्राप्त होतो हे आम्ही सर्व बाधित केलं. आम्ही सामान्य गोकुळामध्ये जन्माला आलो आमच्या सामर्थ्याने वैकुंठीचा राणा आमच्या अंगणात खेळतो आमच्याबरोबर राहतो आम्ही जे खाय त्यांची उष्टावळी हे सर्व त्यांनी केलं. म्हणून वाकुलिया जे तुम्हाला प्राप्त होतं त्याच्या जास्त सगुण रूपाने आमच्या ठिकाणी प्राप्त झालं म्हणून वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. मग त्याचा परिणाम आता आमच्या ठिकाणी भय राहिलं नाही. कारण का त्या काळाला आम्ही जिंकलं. ते कसं जिंकलं कुठल्या संबोधनाने जिंकलं शेवटचं चरण तुका मने भूमंडाली जेवणाऱ्याचा असं होतं पदार्थ होता जास्त पण वेळ असतो कमी त्या पद्धतीनं तो जेवढ्या गतिमानाने जेवण करून ताट स्वच्छ करतो समजायचा सुगरणीचा बाप. सुगरण स्वयंपाक करेल पण त्या सुगरणीला समाधान कधी वाटतं माहिती आहे का खाणारा चांगला मिळाला तर
पण आपलं दुर्दैव आहे, आपण कधीच म्हणत नाही तू स्वयंपाक बरा केला. तुमचं सांगतो मी, माझं नाही. नवनाथ महाराज आज घरी आले, घरी नाही गेले, इथं आले ते, हे लक्षात ठेवा. आनंदाचा विषय झालंय, कीर्तन थांबतोय आपण. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे. काय बळीवीर गाडे देवा? जे समाधीचं सुख आमच्या ज्ञानोबारायांनी आमच्या वारीत आणलं. आम्ही बळीवीर गाडे. हो, शमधम उपरम तितिक्षा समाधी षटक. किती अवघड आहे. ज्याने ज्याने प्रयत्न केला असेल, कधीतरी ज्याने योगाच्या कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचा ध्यानाच्या रूपाने प्रयत्न केला असेल, त्याच्या लक्षात येईल किती अवघड आहे. ज्याने काहीच केलं नाही, जो परीक्षेलाच बसला नाही, त्याला काय कळेल पेपर किती अवघड होता. पण जो बसला आहे, ज्यांनी साधना केली, त्याला कळेल. डोळे लावल्यानंतर जे नाही ते दिसतं. गुरुवारी बाबा म्हणतात डोळे उघडे ठेवून सद्गुरूची मूर्ती दिसेल, पण लावल्यानंतर जे नाही ते दिसेल. पण हे सगळं सुख एका भजनामध्ये ज्यांनी आणलं. सोपेवर मामा सांगितले संधी टाळदिंडे हाती घेऊन नाचा. आहे त्या प्रवृत्ती तटावर निवृत्तीचा मार्ग शोधा, तो मिळेल तुम्हाला. ह्या पद्धतीनं आम्ही बळी वीरगाडे. एक, काळ सलाम गुलाम करी तो या घरी राबत असे. दोन, का आम्ही बळीवीर गाडे का बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. वीर का वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठोबा रखुमाई. हात वरती करा, करा हात वरती करा, करा वरती हात. बुवा जायचं प्रत्येकालाच उपजेते नाशे. हे काय ते म्हणले आपण जगाला सांगून सांगून कोरडे झालो. काळजी करण्याचं कारण नाही. त्यांचे वाक्य बरं. बाबा म्हणले फक्त गडबड झाली, जरा घातच झाला. म्हणले अजून वेळ नव्हती. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. कारण वय नव्हतं. बाबा ज्योतिष तज्ज्ञ होते. बाबांना सर्व गोष्टी कळत होत्या. भाऊंचा त्यांचा प्रेमाचा सुसंवाद असा असायचा. भाऊ म्हणायचे तुम्ही एवढी लगबग का करतात, शरीराची काळजी घ्या. म्हणून दोघांचं प्रेमाचं भांडणं असायचं. तुम्ही हे सर्व सोडतात, फक्त गाडी पळते 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 पळते. आणि शेवटी मला आठवतं दोघांचं समीकरण दवाखान्यामध्ये आदरणीय आमचे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू नवनाथ महाराज साक्षीदार आहेत. भाऊ आले आणि भाऊंच्या खिशात नेहमी बुक्याचा डबा असतो. आणि आमच्या कोणाच्याच मनात नव्हतं. बुका घेतला आणि शेवटचा बुका कपाळाला लावला भाऊंनी. डोळे भरून आले त्यांचे, बाबांचे पण. बाबांना अवधान जवळजवळ संपलं होतं त्यावेळेस. तरीसुद्धा पप्पूला ओळखलं होतं. मला तर बघितलं आणि जरा काय लाक्षणिक दृश्य दिसलं त्यांना. फक्त ते सांगून गेले होते आम्हाला एकदा, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हा. बाबा बोलून गेले. आणि त्या बाबांना भुका लावला भाऊंनी. आणि आदरणीय पूजनीय सुजित महाराज आले भेटण्यासाठी दवाखान्यात शेवटी. आणि सगळ्या तीर्थांचं त्यांच्याकडं जेल आहे. ते जेल त्यांनी बाबांना दिलं. असा जर शेवट होत असेल, कारण का वैष्णव निका. देवाला सुद्धा वाटलं ह्या वैष्णवाच्या मुखामध्ये हे तीर्थाचं माहेर मला द्यावं लागेल. देवाला सुद्धा वाटलं भुक्याची दीक्षा शेवटी निरोपाच्या ठिकाणी द्यावं लागेल. कारण का पुन्हा त्या अवताराची तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे ही भावना त्या ठिकाणी ठेवली. आणि बाबांचं त्या ठिकाणी जाणं झालं. मग अशा बाबांनी प्रत्येक काल्यामध्ये बाबा सांगायचे वाकुली या ब्रह्मदिका. काय दाखवलं? प्राप्त झालं होतं. बाबांचा अभ्यास प्रचंड होता, पण कधीही दाखवलं नाही. कारण का चातुर्य लपवी महत्व हरवी पिशेपण मिरवी जगा माझी. हे त्या महात्म्याचं विशेष असतं. स्वकीर्तिकानीनं ऐकावी पूज्यता डोळानं. हे त्यांचं जीवन होतं बाबांचं. म्हणून बाबांचं असामान्य पण सामान्यामध्ये राहिलं. गुरुवर्य आदरणीय मोरे गुरुजी सांगतात, आमचं भाग्य असं आहे, आम्ही ज्यांच्याकडे चातुर्मासाला गेलो ते पितांबर शास्त्री बाबांच्याच पाठाचे. आम्ही ज्यांच्याकडे आळंदीला राहिलो तो मोरे गुरुजी बाबांच्याच पाठाचे. ज्यांनी आम्हाला शिकवलं ते गणेश बाबा हिरोळकर बाबांच्याच पाठाचे. अर्जुन महाराज खाडे त्यांचा संघ मिळाला तेही बाबांच्या पाठाचे. समीकरण बाबांचं होतं. म्हणून बाबांचं जीवन हे पवित्र निर्मळ होतं. अशा बाबांचं त्यांनी सांगितलं होतं, संन्यस्त दीक्षा घेतल्यामुळे म्हणजे ते मनात रुजल्यामुळे गुरुवर्य वैद्य बाबांची नियमावली तुम्ही तर पाहिली कडक. बाबा म्हणजे नियमाला तडजोड नाही. गुरुवर्य वैद्य बाबां घुले बाबा संस्थेचा नियम आहे आजही. डोक्याची चप्पी असावी, डोक्यावर टोपी असावी, दांडेकर सदरा असावा, दांडेकरच धोतर घातलेला असावं, ह्याच पद्धतीचं. आणि खातच तुम्हाला मिरवावं लागेल हा सिद्धांत घेऊन त्या ठिकाणी राहिले. त्याच्यामुळे त्यांच्या अंगी बाणा झाला तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे. आणि भाग्य प्रपंचाचं मिळालं.
एक मलवंश असतो आणि एक विद्यावंश असतो. मलवंशाने मोहन महाराज, सर्व जाधव मंडळी, विद्यावंशाने आपण सर्व. बरीच मंडळी म्हणले पाठीमागच्या वर्षी सर्वांनीच कार्यक्रम केला, आपलं कर्तव्य आहे ते. विद्यावंशे आपणही बाबांचे पुत्र आहोत. 5 पित्यापैकी गुरु हा पिता मानला आहे आणि त्यानुसार आपण बाबांचे जर चिरंजीव लाभत असेल तर आपलंही कर्तव्य हे आपण आदरीने केलं पाहिजे, काही मदती केल्या पाहिजे. पाठीमागच्या वर्षी काहीच नाही, पण ह्या वर्षी जवळजवळ 95% खर्च पंक्ती सोडू ना, पंक्तीचा खर्च फक्त पंक्तीदारांनी केला, पण बाकीचा सर्व खर्च मोहन महाराज म्हणले कोणाकडं काहीच मागू नका, कारण मी सुद्धा पुत्र या न्यायानं काय न्याय देऊ शकतो. म्हणून मोहन महाराजांनी ती सर्व सेवा या वर्षाची केली आहे, लक्षपूर्वक केली, आदराने केली. आणि एका पुत्राचं काम काय असतं. बाबांची उंची का भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव नानाचार गौरव सुकुलिनाचे. पुत्र कसा, बाप कसा पुत्रावरून कळतो, त्यानुसार मोहन महाराजांचं जीवनसुद्धा वंदनीय. त्यांनी त्यांच्या बाबा गेल्यानंतर सगळ्या सप्त्यांना हजेऱ्या लावल्या. एकही सप्ताह असा नाही कधी ते जात नाही, त्या वेळेत वेळ काढून जातात, पोचतात, अभंग भजन म्हणतात. वयाळकर गुरुजींचे आवडते विद्यार्थी गाण्यातले ते त्या काळातले. निफाड कारखान्यावर त्यांचं बालपणातलं शिक्षण झालं, पण बाबांनी मुद्दाम थांबवलं का प्रपंच कर बाबा व्यवस्थित. अशा पद्धतीनं सुंदर जीवन, सर्व पुतणे, सर्व भाऊ, गणगोत्र, गावकरी, भजनी मंडळ, पंचक्रोशी, सर्वांनी बाबांविषयीचं प्रेम ह्या सगळ्या 3.5 दिवसाच्या वर्षभराच्या कार्यक्रमातून नित्य व्यक्त केलेलं आहे. तेही आपण सर्वांनी व्यक्त केलं आहे. थांबतोय आपण फक्त काला बाबांना आवडायचं म्हणून 2-3 गोपिकाच्या गवळणीच्या रूपाने त्या काल्याचं समर्पण आपल्याला करायचं आहे. भजन करा विठाला. भगवान परमात्मा अवताराला येतो. काला म्हणलं की परिपूर्णता, काला म्हणलं का लीला, लीला का, कारण का अंश 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 कला आवेश, पूर्ण परिपूर्णतम अवताराचे 6 विग्रह. पूर्ण जो आहे तो प्रभू रामराय आहे. परिपूर्णतम भगवान का नाही, भगवंत 8व्या अवताराला आले, श्रावण मासामध्ये आले. का आले म्हणले परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापन, घेतो. भक्तांचं रक्षण, दुर्जनांचं निर्दळन करायचं, धर्माची संस्थापना करायची. एकच आहे, वेगवेगळे भागे पण सर्व एकच आहे. सज्जनांचं रक्षण करायचं म्हणजे काय, धर्म स्थापित करायचं. दुर्जनांना मारायचं का, धर्म स्थापित करायचं. सगळ्यांना मोक्षाच्या वाटा करायचा, धर्मस्थापन करायचा. लीला विग्रही करून काय करायचं, धर्मस्थापन करायचं. अवतार कार्य देव घेतो. भगवंताने ते गोकुळामध्ये घेत असताना, कारण का दोन्ही भागाने, मथुरेत देव अवताराला आले का, अवतार आले, गोकुळात आले का, गोकुळात आले. तुम्हाला सांगतो ते ऐका. कारण का मथुरेत आले, आता ते मोठा विस्तारी वसुदेव बाबा सुरसेनाचे पुत्र आहेत. त्यांच्या ठिकाणी ह्या सर्व देवक राजाच्या 7 कन्या, रोहिणी, भद्रा, इला, मारिशी, रोचना, ह्या सर्व पहिल्या दिलेल्याच होत्या वसुदेव बाबांना. शेवटी देवकीसुद्धा दिली. देवकीचा विवाह संपन्न होत असताना मोठी वरात निघाली. पण या ठिकाणी आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसामानी हा भरवसा बोला, काय म्हणले बोलण्याचा भरोसा आहे. हिच्या पोटी जो आठवा येईल तो तुला वदेल. खडगा घेऊन या माराया धावला, हात तो धरिला वसुदेव. वसुदेव बाबा म्हणले नका मारू, आम्हाच्या पोटी जे येणार त्यांना मारा. म्हणले ठीक आहे. बंदीशाळेत गेले. पहिला पुत्र झाला. किती जरी झाला तरी मामा प्रकरण अवघड आहे. हे मामा होते कोणाचे, माझे नाही, देवाचे मामा, कंस मामा, शकुनी मामा, कंस मामा. नवनाथ महाराजांचं आमचं सांगतो मी, सांगत असतो हे मामा जर मला 3 भेटले ना, काका नाही, काका नाही, काकांना सांगतोय जर मामा भेटले तर. आणि आपल्या तालुक्याचं, नाशिक जिल्ह्याचं भाग्य आहे, काका, अण्णा, दादा सगळे, पण मामा कोण नाही, एवढं बरं. हां, काका भरपूर आहे, आप्पा भरपूर आहे, दादा भरपूर आहे नवनाथ महाराज, पण मामा अजून कोण नाही. करू नका विठ्ठल विठ्ठल. नाहीतर काका आले आणि मामा आले जर म्हणले
तर मग मामा हे नाही आठवणार, शकुनी मामा, कंस मामा. ते म्हणले का तसं मामा प्रकरण अवघड आहे. काल परवा एकाला मी बोललो, मामाच्या गावाला कीर्तन होतं त्याच्या माझ्याने. म्हणलं चालतो का? तो म्हणले येतच नाही. म्हणले का येत नाही? म्हणले का येऊ? त्या मामाने आयुष्यभर शब्द दिला पण पाळला काही नाही. माझा मामा पक्का शकुनी म्हणले, म्हणजे गेले निघून पण नावाचं क्रेज अजून काही पडलं नाही असे शकुनी. पण त्याच्यातही कंस मामा विशेष होते. कंस मामाने बघितलं भाचा आहे कसा मारावा, भाच्यावर प्रेम असतं मामाच. परंतु पुण्य सारावया आले देवर्षी नारायण श्रीमन्नारायण. काय झालं? म्हणले मारा. कारण पहिला आठवा होऊ शकतो ना, आठवा पहिला होऊ शकतो. गुरुवर्य मधुकर बाबांचीच भाषा. आठाचा पाडा म्हणा, 8 1 8 8 2 16 6 आणि 1 8 3. माझं पाटणे पुढे म्हणा, 8 3 24 4 आणि 2 6. आता हे पुढं घरी घटतंय बरं काही. आठाचा पाडा, 9चा तसं नाही. 9 1 9 9 2 18 8 आणि 1 9 8 3 आपला 9 3 27 7 आणि 2 घरी बघा तुम्ही आता ग्रहपाठ पाडा घरी. बाबा म्हणायचे 8 बदलू शकतो, हे पटवून दिलं, बुद्धिभेद केला आणि बुद्धिभेदाने 1 2 3 4 5 मारले, 6 मारले. 7वा तो गर्भ योग मायेने नेला, रोहिणी उदरही साठविला. न परिणाम असा झाला, पलीकडे गोकुळामध्ये जाण्याची संधी निर्माण झाली. 8व्या अष्टवर्षाची मूर्ती प्रगट झाली. देवकी मातेनं सांगितलं एवढे जन्म वाट पाहिली याच्यासाठी नाही, बालकृष्ण रूपात या. झाले देव सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी. परिणाम उचलिला कमळापती, पायीचे बंधने गळती. पुरा आचाड भरला. का भरला? ते अनेक प्रकरणे बरं का. गंगा यमुना तुझे चरणीच्या गंगा, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीशी गंगा. देवाच्या पायाच्या ठिकाणी गंगा विराजमान आहे. एक गंगा यमुना बहिणी बहिणी, गंगा यमुना सवती सवती. मग दोघींना एकमेकीला भेटायचं आहे. एकमेकीला भेटण्यासाठी त्यांनी वरती, ते प्रकरण वेगळं आहे जरा. बरेच लोक म्हणतात देवाला, देवाचं नाही, अगोदर बहिणीला भेटायचं होतं मग नंतर पुढे भेटायचं होतं, म्हणून पूर आचाट भरला. पण देवाने अंगुष्ठ लावला, पूर वाट मिळाली, पलीकडे गेले. आणि नंद बाबाचा वाडा होता, तिथे भगवान परमात्म्याला ठेवलं. म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला इथे. दृष्टा चळकाप सुटला, दिव्य असणारा देव ज्या वाड्यात आला. सूर्यप्रभा पूर्व दिशेच्या राऊळी जशी उजळून निघावी तसा वाडा उजळून निघाला. पहाटच्या वेळेस एक जनाबाईच्या रूपाने गवळण तिथून चालली होती. ती गोपिका आत गेली. तिने डोळे भरून अनंत असणारा अनेक जन्म वाट पाहिलेला कान्हा बघितला. आणि बघितल्यानंतर तिला एवढा हर्षभरीत आनंद झाला. आणि तो आनंद वार्ता जगाला सांगावी म्हणून गवळण 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 सांगत गवळण घाली आनंद झाला. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी. जिकडे तिकडे आनंद झाला. भगवान परमात्मा अवताराला आले. गोपिका गोकुळ भरभरून दान केलं. महाराज भगवान परमात्माचे पहिले 4 दिवस दर्शनात बारी लागली. आणि दर्शनाला बारी लागल्यानंतर भगवान परमात्म्याचा 5वा दिवस उगला. आणि तिकडे मीटिंग झाली विरोधकांची. म्हणजे मला मारण्यासाठी जो कोणी अवताराला आला त्याला कुणी का मारत नाही. पुतना आली पुढे. पुतना म्हणले मी जाते. महाबळभट्ट म्हणले जाय खरी, पण देवाच्या दाराला जाताना किमान नटून थटून जावं. गोपीचंदनाचा गंध लाव, जरा नट, गळ्यात तुळशीची माळ घाल, किमान आषाढीला जाताना तरी. असं ते मी नाही बोललो, ते बोलले. आणि हे कारण का, किमान दिंडी मालक तुमच्याकडं पाहून पंक्तीला बसा म्हणेल, म्हणजे हाल होणार नाही, काळजी करायचं कारण नाही. म्हणले हो. तिच्या लक्षात आलं. तिने शृंगार केला. शृंगार करत असताना तिने चांदवड नाही, निफाड नाही, नाशिक जिल्ह्यातले सर्व एकत्र ब्युटी पार्लर केले. जी नटली महाराज, नामदेवराय महाराज वर्णन करतात ती कशी दिसत होती. नामदेवराय महाराज म्हणतात, नामा मने आली नंदाचे अंगणी स्वरूप सुंदर, देवा देवा स्वरूप सुंदर, देवा नामा मने आली नंदाचे अंगणी स्वरूप सुंदर, देवा स्वरूप सुंदर, देवा
त्यांना माझी चाल ऐकायची होती. नामा म्हणे आली नंदाचे अंगणा, नामा म्हणे आली नंदाचे अंगणा, स्वरूप सुंदरा देवांगना, देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, देवांगना, नाम म्हणे आली नंदाचे अंगणा. बाबांची चाले म्हणून ते माझ्याकडे बघत होते का म्हणा तुम्ही. म्हणलं पण जिथे रथी महारथी असतात तिथे गरीब म्हणजे योद्ध्याने गडबड करायची नसते. नाहीतर वार दांडपट्ट्याचा एक नियम आहे. दांडपट्टा फक्त छत्रपती महाराजांनी शंभूराजांनी पेशवाबाजीरावांनीच चालवला. तो यवनांनी का चालवला नाही माहिती आहे का. दांडपट्ट्याचा एक नियम आहे. दांडपट्टा चालवता आला तर शत्रूचं शिर जातो आणि जर हुकला तर स्वतःच बाजूला होतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपुली आपण करा सोडून या न्यायानुसार ठरल्या पद्धतीनं म्हणले आत गेली, जवळ घेतलं. आता कृष्यती कृष्ण आकृष्ट करतो चित्ताला. यशोदा माता म्हणले कोण तू, परिचय दिला मोठा परिचय. ती मध्ये गेली आणि हिने स्तनपान करण्यासाठी जे विष भरून आणलं होतं तर विष स्तनपान करू आकृष्ट करू लागला. सोड सोड त्रैमाम कृष्णा, मला मुंच मुंच करते, सोड सोड. ती म्हणले सोडत नाही, कृष्ण माझं नाव. एक तर जातच नाही, धरल्यानंतर सोडत नाही. परिणाम काय झाला, 13 योजन खंडामध्ये तिचे भाग झाले. त्वासनकादिकाचे माने सायुज्य मोक्ष दिदला पुतने की वेशाशिनी स्तनपाने मारू आली. देवाने तिला सुद्धा मोक्ष दिला. आणि पुतना नंतर काग बग विठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. भगवंताने चौर्य मंडळ स्थापन केलं आणि त्या चौर्य मंडळाच्या अगोदर एक सुंदर लीला आहे. भगवान परमात्मा रांगण्यासाठी सुरुवात करतायत. अंगत रंगनी चोरित वैशिष्ट्य असं आहे, ते सुरू होतं आणि वेळ संपतो. हां, ते सुरू होतं आणि काय होतं, कारण काहींचे चेहरे आता खुलले, आता खरं सुरू झालं. म्हणजे एवढे वेळ काय दुसरं सांगत होते. ह्या पद्धतीनं रांगू लागला. कसा रांगू लागला, तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत. बर रांगता रांगता देव मोठा झाला. कहन लागे मोहन मैया मैया, कहन लागे मोहन मैया मैया. आई म्हणला, आनंद झाला, थोडा मोठा झाला. चौर्य मंडळ स्थापन केलं. वेळ कमी असल्यामुळे लवकर स्थापन केलं. स्थापन झाल्यानंतर काय करावं म्हणले, खोड्या कराव्या. काय खोडी केली देवाने, पहिली खोडी गुरुवर्य मधुकर बाबांच्या आवडीची खोडी. म्हणले एका घरी गेला, पतीची दाढी घेतली आणि पत्नीची विणी घेतली आणि दोयीशी काय दिली म्हणले, का म्हणायचं असतं, तो धिंगाणा शब्द आला ना. धिंगाणा काय हळू होतच नाही. आपलं उलट केलं आपण, प्रपंचातल्या गोष्टीला खोड्याला केलं धिंगाणा
आणि कीर्तन जर एखादा सुपर झालं लोक म्हणतात काय कहर होता रात. मदंगाचार्य जर असले ना विशेष वाजवणारे, गायनाचार्य जर अशी धुमाकूळ झाली ना सगळी, अरे काय कीर्तन झालं फक्त कहर. हां बरं का, ऐका. आणि जर गावामध्ये काही जर भांडणं झाली त्याला कर म्हणायला पाहिजे. हे आपल्या गावातलं धिंगाणा झाला. धिंगाणा कुठं आहे? परमार्थात आहे आणि कहर प्रपंचात आहे. पण आपली सध्या बुद्धी उलटी आहे. विठ्ठला असा धिंगाणा झाला. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. हागे बाई कोणाशी आवरे ना, यशोदे बाळ तुझा काना. कोठवर सोसो धिंगाणा. काय केलं म्हणले, पतीची दाढी माझी म्हणी. पहाटी गेला देव, गाठ दिली. आणि त्यावेळेच्या गवळणी लवकर उठायच्या. उठल्यानंतर दाढीला झटका बसला. झटका जसा बसला, मातली झांगडी भांडण ते जाऊ द्या, नामदेव राहायचा तो अधिक आपला नाही. ते अधिकार संपन्नता लागते. भांडण झालं म्हणले काप. म्हणले कशी कापू? कापल्याने कापेना, जाळलेना जळेना. सामान्य ब्राह्मण दादा मृत्यू लोकातली गाठ जातात, पण कोर्टात जाऊन सुटत नाही. बरोबर आहे. ही तर ब्रह्मदेवाच्या नाही, ब्रह्मदेवाच्या बापाने दिली होती, हे महत्त्वाचं आहे. आणि गाठ दिली, सुटे ना. काय करा मग? गलित गात्र झाली. काल काही गडबड केली का? म्हणले हो. कृष्णाला काळ म्हणली. म्हणले चाल त्याच्याकडं. याने इकडं बाहेर सगळ्यांना ऐका, जोपुळकर त्यावेळेस गोकुळकर, हां गोकुळकर जोपुळकर आले. हां गोकुळातल्या लोकांना सूचना आहे, दौंडी पिटवायची ना टाळ घेऊन जुन्या काळात. आज रात्री ठीक 9 वाजता गुरुवारी मधुकर बाबा जाधव जोपुळकर यांचं कीर्तन होणार आहे. जोरात टाळ वाजवा. असं हां असं असं. ज्याच्या घरी जे येत नव्हते आम्ही त्याच्या दरवाजात मुद्दाम जाऊन वाजवायचं. तिकडंच भांडणं व्हायचे. बाबा म्हणायचे देऊ नका, येऊ नका, आणि तुम्ही येऊ नका. आमचं तिथंच गोकुळ सुरू व्हायचं. असं अशी दौंडी पिटवली. उद्या सकाळी आपल्या गावातून एक सोंग निघणार आहे. सोंग निघालं. सोंग कसं निघालं? सोंगच होतं ना ते. कारण सोंग असं होतं, गवळण होती 7 फूट आणि गोपी होता आपला तो गवळी होता नाही 2.5च होता. मी पाहिला आहे ना, तुम्ही नाही, मी 2.5 फूट 2.5 आणि 7 असा तो लक्ष्मण भाऊ कुठे खेळणार, शांताराम भाऊ ढाळा असा झाला तो आपल्या भाषेमध्ये. हां पत्रा ठीक आहे. मग ते दाढी उचकू लागली. आता याच्यात वैदांतिक सिद्धांत स्वतंत्र आहे बघा. त्याच्यामध्ये दाढी कोणची, विणी कोणची, त्रिगुणाची विणी केली, अहंकाराची दाढी केली. ती दोघांनी ओढली. काय झालं? विणीला पदर 3 दिसतात किती तुम्ही सांगा, मी कसं सांगू? अरे पदर किती? 3. नाही तुमचं दुर्दैव, तुम्ही वेण्याच नाही ना सर. आमचं बोललो बरं आम्ही, तुमच्याकडे नाही. हे आमचे अधिकार मित्रमंडळ निळोबा वगैरे सगळे त्यांना बोललो. वेणीचे पदर 3 दिसतात किती? 2. नीट आठवा. हां 2च आहे, काही काळजी नका करू. पुन्हा जाल तिकडे. ऐका ऐका ऐका. पदर दिसतात 2. सत्व रजतम. एका गुणाचं प्राबल्य असताना 2 गुण वरती निघतात किंवा 2 दबतात. गुरुवर्य चैतन्य महाराजांनी सांगितलं, सत्वाचं प्राबल्य अधिकतम असेल तर पुण्यमयी पुण्य होतं. सत्व अधिक रजाचं प्राबल्य असेल तर पुण्यात्मक पाप होतं. आणि सत्व रज मिश्रित जर तम उत्तम झालं, म्हणजे तम वर आलं, तर मग पापात्मक पाप होतं. विठ्ठला विठ्ठला जाऊ द्या, सोडा, वेळ संपली. मग ही अशी विणी. दुहीची गाठ देवनी, गाठबाई कुणाशी सुटेना. मग गाठ सोडता सुटेना. मायेची गाठ पडली ती देवच सोडू शकतो ना, ती देवाशिवाय कोणी सोडू शकत. आनंदाचा काना आहे तो. त्रिभुवन सुंदर कोटी कंदर पदर पदन रुक्मिणी रमन करुणावरून पंढरीश पांडुरंग परमात्म्याने ती गाठ सोडली. मग तिचा गलितग्रस्त झाला. अशा अनेक त्याने खोड्या केल्या. काय काय केल्या? सगळ्यांच्या सगळ्या खोड्या पाटे. अधिक खोड्या जर सांगितल्या तर वेळेची पहिली खोडी माझीच होईल, त्यामुळे खोड्या थांबवतो. ऐका. ऐशी ऐकता गारानी, यशोदे नैनी आले पाणी. कृष्णा खोड्या दे टाकूनी, एका जनार्दनी चरणी. म्हणले मग आता ऐका. गोकुळामधून ती जी यशोदा होती, यशोदा मातेकडे गाराने सांगण्यासाठी कोण आले? सर्व आले. सर्व आले म्हणजे कोण आले? सगळ्या गोपिका एकत्र होऊन आल्या. आणि यशोदा मातेला म्हणता, अगं तुझा बाळ खोडकर आहे, तू असा करतो, तो असा करतो. नाशियेल्या आमच्या सुना. भरपूर प्रकाराने ते भरपूर खोड्या सांगितल्या. पण जगामध्ये अपराधी ठरलेला पुत्र आईच्या कोर्टामध्ये कधी अपराधी ठरत नाही. यशोदा मातेनं पदर खोवला बाहेर आली. म्हणले का ग माझ्या सगुण बाळाला तुम्ही असं? बाळ सगुण गुणाचे तारे ग बाळ दिसते गोडी वारे. बाळ सगुण गुणाचे तारे ग बाळ दिसते गोडी वारे. सावता गारा रे ग गोकुळ गारा रे. सावता गारा रे ग गोकुळ गारा. सावता गारा रे ग गोकुळ
चिमणा माझा गवळणीत दे तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. हे बाबाचं जेव्हा का सगळं बाबा असंच म्हणायचे. हा ते नंतर दोघं करू आपण आता. आणि अशा पद्धतीने मग शेवटी भगवान परमात्म्याला भूक लागायची आणि देवसुद्धा भुकेच्या बाबतीत प्रेमाची भूक लागायची. आणि यशोदा मातेला पदर धरायचा ना ओढायचा म्हणले कारण का आई पुढे चाल म्हणले तू यशोदे असं वाटतं आपल्याला सुद्धा भुका लागल्या. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल आईलानच घे ग हुंडा मला करून दे ग मांडा दूर गेल्या गाईच्या झुंडा 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 असं बाबा म्हणायचे. यशोदे मला जेवू घाल बाबांसाठी गायलो बा काही सर्व ऐका. अशा गोपिका गवळणी झाल्या. शेवटी यशोदा मातेनं देवाला कडेवर घेतलं जिकडे तिकडे जाऊ लागले. कधी माती खाली बळीराम दादा खोटं बोलतो सगळ्यांना माहिती आहे. एक दिवस देवाने स्वतःच्या घरात चोरी केली माठातच उडी घातली बरं का सभे महाराज अशी उडी घातली आणि सर्व मंडळी पेंड्या सुदाम्या वाकड्या का घातली ते सांगतो. बाकीचे भांडले म्हणले देवा कायम दुसऱ्याच्याच घरातून वर्गणी कधीतरी आपणही वर्गणी दिली पाहिजे कधीतरी आपणही पंक्ती दिल्या पाहिजे. म्हणले मग तुझ्या घरची पंगत म्हणले गडबड नको गोंधळ घालायचा नाही घर मोठं आहे जरा हरवशाल. देवाने काय युक्ती केली यांना मध्ये घातलं आणि देवच स्वतःच्या एका मोठ्या रांजणामध्ये गेला. रवी धरून ठेवली. रवी हलेना म्हणून यशोदा मातेनं हात टाकला. कुरळ्या केसांचा भगवान परमात्मा वरती आला. संपूर्ण शरीर त्याचं त्या दह्याने माखलं होतं. तरी देवाने सांगितलं ओ मैया मोरी मैने नाही माखन खायो. आई मी माखन आता चोरी उघड पकडली उघड तरी काय म्हणतो म्हणले का म्हणले आ कर आ केलं तर खरंच आत नाही ना. हो मैया मोरी मैने नाही माखन खायो. आणि दुसऱ्यांदा देव म्हणले ओ मैया मोरी मैने माखन खायो. दीर्घ रसो स्वरात आईला बोलवतो. शेवटी यशोदा माता म्हणते आता तू इथे राहायचं नाही मग काय करायचं. उद्या जाई बाला सबे घेऊन गोधरा सबे घेऊन गोधरा सबे घेऊन गोधरा सबे घेऊन गोधरा सबे घेऊन बाबा म्हणायचे गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडी बाला. बाबा म्हणायचे बरं का. आणि नंतर म्हणले मग आता तिथे जाऊन का गप्प बसणार आहे का. मग गप्प नाही बसले मग चला वळू गाई बैसू जो एके ठाई बहु केली वन वन पाय पिटे झाला शेण. नाही खांदी बार घेत अजून थोडं 5 मिनटं बघ.
बर खांदीवार पोटी भूक काय खेळाया ते सुख. खेळ जाऊ जाऊ नको रडी असं का झालं? कारण खेळ खेळले आणि खेळात कोणी रडी जाणार नाही असं घडत नाही. मग रडी कोणीतरी गेलं आणि त्याच्यामुळं ते म्हणले रडी नाही जायचं. रडी काय गेलो? कीर्तन होतं 10 ते 12 12-20 हा रडी जाणंच पण आहे. तुम्ही सांगितलं काय आणि करता काय? भाऊंनी सकाळी 8 वाजेलाच मिरवणूक काढली कारण भजनी मंडळ सर्व हजर होतं. पण वेळेच्या बाबतीत कीर्तनकार जरा रडीचं असतात. हां, त्यामुळं ते रडी पण माझ्याकडे येऊ नये, थोडं सांभाळून घ्या. झाली कीर्तन सेवा. बाबांना हे सगळं काल्याच्या कीर्तनामध्ये गुरुवर्य मधुकर बाबा हे विशेष होते. बरीच मंडळी आता आम्हाला हे शोभा साऊंड सिस्टीमचे म्हणले का हो तुमचे जिकडं तिकडं आम्ही वाचतो काल्या असतात काल्या असतात. म्हणलं मला काल्यातलं कळत नाही. अजून खरं सांगू का प्रामाणिक पद्धतीनं कीर्तनच कळत नाही. विनय शिष्टाचारने खरं सांगतो. ज्या दिवशी कीर्तन कळालं असं होईल त्या दिवशी माणूस गुणातीत शब्दातीत होतो. 100% अजून आपण गुणातीत आहोत, गुणाच्या आत आहोत. समजायचं काहीतरी गडबड आहे. मग तुम्ही म्हणाल काला करतात कसं? गुरुवर्य मधुकर बाबांच्या काल्याच्या 100%पैकी 2-1% काला आहे आपला. खरं सांगतो, प्रामाणिक आहे बरं काही, हे अजिबात नाही. बाबा ज्या उंचीनं ताकदीने काला करायचे, जो स्वर असायचा बाबांचा, बाप रे बाप, विशेष होतं बाबांचं काल्याचं कीर्तन. म्हणून त्या म्हणजे बाबांनी रागू नये नंतर असं का सगळे खेळ नाही घेतले, काही नाही घेतलं. आणि एवढी सर्व गंधर्वासारखी मुलं लेकरं, बाबांचा जीव फार होता पोरांवर. आणि सर्व मंडळी म्हणजे एवढं सगळं जमलं आहे. आणि मला भाऊंनी परवा कानात सांगितलं. भाऊ म्हणले ठीक आहे थोडीफार वेळ मागे पुढे होईल, परंतु पुन्हा आता ही वेळ येणार नाही. मग भाऊ म्हणे थोडं होईल, 10-15-20 मिनिटाचाच उशीर होतो. त्यामुळं थोडंसं तुमच्या मनातलं किंवा जे आभार मानताना सगळ्यांची नावं वगैरे घेत चला. या दृष्टीने आपण ही काल्याची संकीर्तन सेवा बाबांच्या चरणकमलावरती अर्पण करणार आहोत. भगवंताने काय केलं म्हणजे खेळ का खेळले? खेळामध्ये रावरंक भेद जातो, गरीब श्रीमंत भेद जातो. खेळामध्ये समीकरण एक येतं. खेळामध्ये कोणी शिक्षक नाही, कोणी मुख्याध्यापक नाही, कोणी विद्यार्थी नाही. खेळ मैदानात मांडला का सगळे एकसवंगडी होतात. तसे सर्व एकसवंगडी जीवशिवाचं एकीकरण त्या ठिकाणी झालं. खेळ खेळून थकले, मग देवाने काला केला, सत्वरज तमाची शिदुरी केली, सर्वांना कमलाकार बसवलं. का कमलाकार? गुरु शांती ब्रह्मबाबा म्हणतात कमळ असं पुष्प आहे, एक पाकळी लांब असते आणि एक जवळ असते. जे भक्तिमार्गी होते, भोळे भाविक हे जुनाट चांगले, त्यांना जवळ घेतलं. आणि जे तत्वमशी महावाक्यावर होती, ज्ञानमार्गी योगमार्गी ध्यानमार्गी, त्यांना दूर केलं. आणि सर्वांना एकत्र करून तो काला सगळ्यांच्या मुखामध्ये घातला. बिभ्रद वेणू जठरपटयो शुंग वेत्रेच कक्षे वामे पाणो मसलो कवलम तत्फलान्यंगलेषु तिष्ठन्मध्ये सुपोह स्रोहदो हासयन भविस्वै स्वर्गे लोके मिशति भोजे यज्ञ भुपकाल केली. पुंडली हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज महाराज की जय. सच्चिदानंद केरबा महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. महाराज ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली केरोबाबांचं नाम उल्लेख का केला सांगतो. बाबा हे त्याही समीकरणात होते. कसे होते? बाबा म्हणायचे अरे जोग महाराजही आहे आणि बाकीची सर्व संत मांदियाळी आहे, प्रत्येकाने त्या त्या परिघामध्ये ते काम उंचीनं केलं असं बाबा म्हणायचे. मग त्या ज्या सर्व शाखा आहे. आणि जोपूळ हे गाव मुळातच अध्यात्माचा ठेवा होता. 55 वर्ष झाली ना भाऊ एकादशीला, का 60 वर्ष? 51 वर्ष ह्या गावामध्ये अखंड एकादशीचं कीर्तन चालतात. कीर्तन सेवा अखंड. गुरुवर्य माधव बाबांची सेवा तुम्ही करतायत आता.
अशी कितीतरी मंडळी इथे येऊन गेली. केलं प्रपंचिकाला सुद्धा मदत केली. काय मदत केली? कांद्याचं उळण, टोमॅटो कधी काय टाकायचे, लग्न समारंभ मुहूर्त हे सगळं बाबांनी. आत्ता झाले पंजाबराव डग आदरणीय दीपक दादा भविष्य हवामान खातं, पण जुनं हवामान खातं चांदोड तालुक्याचं बाबा म्हणले यावर्षी केदराई धरम भरणार नाही, तर भरतच नव्हतं. बाबांचा तो रिझल्ट होता तो ज्योतिषशास्त्राचा, आणि त्यानुसार बाबांनीही त्या काळात तेही सेवा केली. कर्मकांडाची सेवा केली, ज्योतिषशास्त्राचा थोडा त्रास झाला तरी केली, आणि सर्व गोष्टी समीकरणाच्या मानून बाबांनी त्याच्यातून वेगवेगळ्या वाटा निर्माण करत भक्तीचा हा भावारा विशेष असा फुलवला. मधाचा गोडवा, कुकडीचं गुंजन आणि ह्या निसर्गाची अभंगवाणी बाबांच्या चैतन्यामध्ये तशीच विलीन आहे, ती तशीच राहो, आणि त्या पुण्याईच्या योगाने आपलाही परमार्थ उजळून निघो, हीच या ठिकाणी प्रार्थना बाबांच्या चरणी आपण करूया. या ठिकाणी आदरणीय नवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. एकदम छोटे असणारे, मोलमजुरी केली सुरुवातीला, अजिबात काहीच लाजले नाही, मोलमजुरी केली, चांदवडला नोकरी केली, प्रत्येक अगदी गावंड्याच्या हाताखाली सुद्धा काम त्यांनी केलं, आणि त्यानंतर बाबांची शिक्षा दीक्षा त्यांना मिळाली, आणि त्याच योगाने मला तिसगावमध्येच माळ घालण्याचा योग आला होता बाबांच्या हातून. ज्येष्ठ गुरुबंधू आहेत ते, आणि त्या योगाने त्यांनी नंतर जे पादाक्रांत केलं, पुण्य मिळालं, आणि त्यानंतर विश्वगुरु निवृत्ती दादाने त्यांना स्वीकारलं. ते विश्वस्त ज्या दिवशी झाले त्या दिवशी बाबा म्हणले, अरे आपला नवनाथ विश्वस्त झाला, मला बोलले. बाबांना आनंद झाला, आणि बाबा हसायचं म्हणायचे, बघा नवनाथ विश्वस्त होऊन गेला म्हणले. असं राहतं, कोणाचं कधी काय होईल बाबा म्हणायचं सांगता येत नाही. आणि विश्वस्त पदावरून ह्या वर्षी त्यांनी संपूर्ण पालखी सोहळा प्रमुखाचं एवढं गोड काम, मी सोहळ्यात सफाई चालू 5 दिवस तर आम्हाला सोहळा प्रमुख भेटलेच नाही. हां, मी म्हणलं 16 प्रमुख नेमके कुठे, मी कोणाला विचारायचो. ते म्हणायचे ज्यावेळेस ते इथे येतात त्यावेळेस तुम्ही नसतात. म्हणलं असं नाही. एक दिवस त्यांनीच भेट घेतली, आणि प्रशासकीय रचना ह्या वर्षाची ॲम्ब्युलन्स होत्या 10-12, कितीतरी कलेक्टर, IAS ऑफिसर सर्व सोहळ्यात चालत होते. लक्षात ठेवा, यावर्षी पहिल्यांदा असं घडलं. रात्री मी जसं बोललो, पंडित महाराजांनी रथाची वगैरे सगळी रचना करून दाखवली त्यांच्या आध्यात्मिक साधनेनं. त्यांनाच पुढे घेऊन पंडित महाराजसुद्धा त्यांना मानतात. पंडित महाराज म्हणतात, बरं आहे आमच्यानंतर तुम्ही धुरा सुंदर सांभाळतायत. आणि पालखी सोहळा प्रमुख असा एक नावासाठी नाही पण सेवेसाठी. आता परतीच्या पालखीला ते बरोबर आहे, आणि त्यांना म्हणलं का, ते म्हणले जमणारच नाही, पण माझी हृदयाची भाषा मला सांगत होती असं घडणार नाही. आणि ते तिथं आले. इथे आल्यानंतर ते आले म्हणजे निवृत्ती दादा आले. रात्री पंडित महाराज आले, गुरुवर्य म्हणजे पांडुरंग आले, तुकारामबा मुळीक आले म्हणजे संस्था आणि ज्ञानोबाराय आले, आणि पूजनीय गोळेसर आले म्हणजे पूर्ण हृदय सगळ्यांचं आलं. ह्या न्यायानुसार ही बाबांची सेवा बाबांच्या चरणी समर्पित करतो. अधिकत्तम कितीही बोलत राहिलं तरी बाबांचं चरित्र संपणार नाही. कारण का, ज्याचं चारित्र्य सुंदर असतं त्याचं चरित्र चंद्रसूर्य असेपर्यंत संपत नाही, आणि ते बाबांचं चरित्र आहे. आणि चारित्र्य दोन्हीचा सम्यक एकत्र होता. असे बाबा आपल्याला सद्गुरू ह्या जन्मात मिळाले. आपल्या जन्माचं सोनं झालं. उपस्थित सर्व संत साधकांना साष्टांग भावाने प्रणिपात करतो. आपण सगळी थोर आहात. राहुल महाराज वगैरे, पोटे महाराज हे सर्व आहे. मोहनदादांविषयी फक्त एकच सांगेल का, बाबांचा वारसा मला अंशाने नाही तर दोन्ही अंगाने ते पुढे नेत आहेत. त्यांची सुनबाई असेल व सर्व कुटुंब असेल, आदराने ते बाबांना जपतात. आजही जपतात, सर्व पाहुणे मंडळी जपतात. पुढेही जपावं. आणि पुढच्या वर्षाची एक सूचना सांगतो, बाबांचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम जो व्हायचा तो आपण तिथे रद्द केला म्हणजे पादुका मांडलेल्या असतील, होम होईल, पण अन्नदान त्या दिवशी नाही. कारण उगाच त्या फॅमिलीला, कुटुंबाला वेळ जातो, कामाचे दिवस असतात. पूजा होईल बाबांची, नाश्ता पाणी होईल. ज्यांना ज्यांना बाबांच्या वस्तीवर यायचं, गुरुपूजन म्हणून यायचं, निघून जायचं. पण दशमीच्या दिवशी लक्षात ठेवा, आमंत्रण येईल ना येईल कोणाला, पण आषाढ वद्य दशमी आपण जसं कार्तिक वद्य त्रयोदशी ज्ञानोबाराय म्हणतो ना, तसं कायम लक्षात ठेवायचं. आता गुरुवारी माधव बाबांचं सुद्धा गणपती बाप्पाची जी पौर्णिमा आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी ते आता श्राद्ध गुरुवारी संदीपन दादांची सेवा आहे. तसं गुरुवारी नारायण बाबांची सुद्धा कार्तिक वद्य प्रतिपदा पौर्णिमा, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला बाबा गेले, प्रतिपदेपासून समाधी सोहळा हे लक्षात. तसं गुरुवारी मधुकर बाबांची तिथी लक्षात ठेवायची सर्वांनी. पहिली आषाढी झाली का दुसऱ्या आषाढीची वद्य दशमी म्हणजे आजचा दिवस एकादशीचा का बाबांचा सोहळा इथेच ह्याच जागेवर कायमस्वरूपी एक दिवशीय. गुरुपौर्णिमा नाही, तो सोहळा म्हणजे गुरुपूजन, तो सोहळा म्हणजे सप्ताह, तो सोहळा म्हणजे सांगता. 3.5 दिवसाचा सप्ताह पुढे होईल ना होईल याचा दावा मी आज करत नाही, ते नंतर सर्व मंडळी ठरवतील. पण एक दिवसीय कार्यक्रम मात्र महाराष्ट्रातील ज्ञानोबाई तपोनिधी या ठिकाणी येथील सेवा करतील. आपण सर्व याल अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. लांबलेल्या वाणीला पूर्णाराम देतो. यानंतर जय विठ्ठल होईल.
शिंके लावीला म्हणजे बोलिले लेकुरे शिंके लाविले दोरी, नंतर कंठी धरीला कृष्णमणी, नंतर धावती फक्त आरती ज्ञानराजा, आरती तुकारामा, पुंडलिक वरदा. आणि सर्वांच्या वतीनं नवनाथ महाराजच बोलतील. हां बस झाला विषय. सर्वांनी सांगितलं माधवबाबांनी का सर्वांच्या वतीनं नवनाथ महाराज त्यांचं भावपुष्प ठेवतील आणि आपण लगेच भोजनासाठी बसायचं. माता भगिनींची संख्या मोठी आहे. माता भगिनी आहे आज काही आता रात्र नाही, आजचा दिवस बाबांसाठीच आहे, म्हणून आपण फक्त गोंधळ करायचा नाही. ज्यांना दुसऱ्या पंक्तीला बसायचं राहील त्यांनी मंदिरामध्ये येऊन बसायचं, महिला असतील पुरुष असतील, जेवणासाठी नाही फक्त बसण्यासाठी. तरुणांनी वाढण्याची नियोजन सुंदर पद्धतीनं करायचं. 2-3 पंक्तीमध्ये सर्व आठवून जाईल. विनंती असेल सर्वांच्या चरणी, सर्वांना रामकृष्ण हरी हरी. करविले तैसे केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, कोणा कारणे हे झाले निर्माण, देवाचे कारण देव जाणे. बाबांनी शिकवलेलं हे पुष्प गुरुवर्य स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या गुरुप्रसादाचा मिळेला हा प्रसाद गुरुवर्य बाबांच्या चरण कमलावर समर्पित करतो. थांबतो पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोय अंगभूत युक्ती, नोय हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. विठ्ठल जय विठ्ठल, विठ्ठल जय जय जय.